तुमच्या दाजीला किती कटाळा येतोय व्हिडिओ काढायचा, तर मी राग राग असा शेवटी फोन घेतला आणि म्हणलं आणा इकडं तुमचा फोन, म्हणलं मी व्हिडिओ काढते. काहून तसे करते का मला सारस? अरे मला कटाळा नाही आला, मला कामाला जायचंय ना. कामाला जायचंय ना. कटाळा म्हणायला लागली, कटाळा येतोय का? मला कटाळा नाही येत, पण मला कामाला जायचंय. कामाचा विषय काय नसते, कामाला गेलं तेव्हाच माणसाचं जमतंय. मग काय खाणं पिणं, घरात काय आणणं. काय बोलतो मी तुम्हाला? अरे चर चर तुला खरं सांगलेलं मी, तुला हे वाटतंय का रे बोलतोय म्हणून? हा आजच्या बात तू जर म्हणली ना तर मी असं बोट ठेवीन बस. काय गरज नाही बोलायची मला, काय गरज नाही तुम्हाला चांगलं सांगायची शिकवायची. जा मग गेली काय काय येरी काय तर मी तुला म्हणायला लागलो की ते हे लागलेलं आहे ना, हे इतकंसं लागलंय त्याला. मग त्याला जरसं काम सांगलं तर आता त्याला बस तेच कारण झालं. मला लागलं, तुमच्या आणच येते. मला लागलं. घरातले काम करायचे कटाळे येते. मग ऍक्सिडेंट झाला होता, पाहिलं ना तो कसा होता, दाखवलं होतं ना तुला मी निशाण सगळं. होते तुमच्या संगत लग्न थोडं झालं किती निशाण तर दाखवले ना मी तुला. निशाण आहेत. मग बरं तुम्हाला जेवायचं नाही का? तरी मी असं कधी म्हणलं नाही की काय मग गावात कशाला एवढं लागलं तर जर हे होते म्हणतो ना मी. तर तू म्हणते की तुम्ही चरचर चरचर करता, मी हेच तर सांगतो असं होऊ नये म्हणून. काय बाप? काय बाप नाही, तू त्याला डोक्यावर नको ना बसू. काय बाप मलाच बोलू 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 तर तू म्हणायला लागला तुम्ही काही माणसान, काही बाप काही म्हणत असते का? काही काय? अरे काही काय त्याला म्हण, मला काय म्हणायला लागली तू? हे असं तू असं बोलती ना म्हणून ते डोक्यावर बसतोय तो हे असं. मग हे पाय पडून पडला, बरं झालं ते जरसा घासला. आणि काय मोड असतं पाहिलं ना, हात मोडा तसं काय मोड असतं ते पोरायचंही मोड असतं. त्या लेकरायचं बी मी याच नाही म्हणत, ते लेकर ते बी दुसऱ्याचे कोणाचे लेकरच आहेत ना ते बी. मग ते खरं सांगलं तुला तर तू म्हणती तुम्ही काही बडबडता. कोण काय बोलायला लागलंय? मला आता बोलायला अवसर नाही, मग गळा दुखायला लागला रे बापाय. हो बोलायला अवसर नाही, जर म्हणलं बोलायला अवसर नाही माया. खायला अवसर नाही का? तुम्ही करून खाऊ घालतात का? खायला अवसर आहे का? मी नाही बनवत, पण तू बनवते, पण खायला अवसर नाही का? हो खायला कोणाला अवसर नसतंय. खायला कोणाला अवसर नसतंय. मी कुठं खाल्ले? चांगला मान पाहिजे बाबा. आम्ही खाल्ली कांदा डाळ मुंगाची. कांदा डाळ मुंगाची तुम्हाला आवडते, तुम्ही बनवली. तुम्हाला विचारलं होतं मी काय? ती म्हणे वैसून मी काय खाणार नाही म्हणे, आणि तुम्ही तुमचं करून खा म्हणे. तुम्हाला आधी तुमचा विचार घेतला, जा तुम्ही हो म्हणले तेव्हा बनवलं. मग बकवास काऊन करायला लागले की खायला कोणाला अवसर असते? मी त्याला बोलायला लागलो ना, तू मदत नको बोल जाऊ यार. ही खरी गोष्ट आहे बरं का. बरं जाण बोला ना, बोला जे बोला ते बोला. नाहीतर अशी म्हणजे बडी विन मी धपाक धपाक. तुला गंध वाटतं की लेकराला काही बोलतो, पण बाप आहे ना कधी बी चांगलंच शिकवत असतं, चांगल्यासाठीच बोलतो मी. हे असं व्हावं नाही, असं पडावं नाही, लागावं नाही म्हणून बोलतो. मला नका सांगू ते ज्ञान आहे. खरं सांगलं म्हणजे ज्ञान मला नका सांगू. ज्याला सांगा त्याला सांगा ते ज्ञान. अरे तू बायको हे तू नाही ऐकत तर दुसरे कोण काहून ऐकतील मग ज्ञान? काहून ऐकतील मग तू मला म्हणायला लागले की मला नका सांगू ज्ञान. हसता काहून मग? हसता तर मला हसू येतं ना की तू बेकूफ आहे बेकूफ. असू द्या तुम्ही नाही का बेकूफ, लय बाऱ्या बेकूफ म्हणतात तुम्ही, एक नंबरचे बेकूफ. अरे मग नाही तुम्ही मग गोष्ट ऐक, थांब ना तू. तुम्ही बेकूफ. अरे मग गोष्ट ऐक ना, मी काहून बेकूफ? मी तर बेकूफ आहेत ना. तुम्ही बेकूफ तर मी बेकूफ. नाही नाही तसं नाही, मी जसं बोललो ना तसं नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? तुम्ही बेकूफ आहेत ना. मग काय भेजामारी करायची उगा नसलेली माया संग. भेजा मी भेजा हे. अरे ते नको ना बोंबलू तू. मी तुला काय म्हणायला लागलो की तू म्हणायला लागली की मला ज्ञान नका सांगू. हो म्हणायला लागली मी तुम्हाला ज्ञान कोण आहे नका सांगू. तुम्हाला माहित असेल ना मी कोण आहे. आता मला तर माहितच आहे तू बायको आहे. तू म्हणते दुसऱ्याला ज्ञान सांगा, दुसरं ऐकतील का?
मला वाढणार नाही का एखादी कानाखाली काय वरती ज्यांना असं सांगायला लागल्यावर मी कोण दुसऱ्याला नाही काहून सांगू घेण्या देण्याचं. कोण नसते कोणाच्या कानाखाली वरत. वा 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 काहून वा, नको? काही वा. ज्ञान सांगायला लागलं नाही सांगायचं तुम्हाला ज्ञान नो. आता नाही सांगणार आजच्या बाद बस हे घ्या संपला विषय. बबनराव इंगळे म्हणतात मला मी खरंच ज्ञान सांगणार नाही तुम्हाला. आता काय बबन इंगळे. नाही सांगणार. क्यों? तू म्हणते ना ज्ञान नका सांगू मला. मजाक करायला लागले. अशी कशी मजाक अशी कशी मजाक. कशी मग अरे मी बी मजाकच करायला लागलो बेखूर. मस्त बापाला घेऊन पाठीतले गे रपारप मारून घेतात ते मी काय मारून घे. हं? माणसाने ते म्हणे ना मी आणलं प्रकारचं खायला आणते म्हणे बेकरीत जाऊन ज्याला जे खाऊ वाटलं ते चहा सोबत आणलं काय आणतो म्हणे. ते यार तुला खायचं लय ध्यान राहते. ते मजाक केलती मी. ते नुसतं म्हणे मी आणतो म्हणून खायचं हा ध्यान ते राहतंय. मजाक केलती ना. तू कशी मला म्हणते की मजाक केली. मी मजाक केलती ती खायला आणायचं. बर हं. ती म्हणे ना वैसू आणतो म्हणून आणलं का झालं? मजाक केलती ना ती. मग मी जाते आणायला. नाही 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 आम जाते. मजाक केलती त्याने. खायचं बायचं विचारच नको करू. क्यों? काय म्हणलं होतं मी म्हणे आणलं का आणतो काय वैसू खायला कवा परवा दिवशी. काय अलग अलग म्हणलं होतं. काय काय आणतो काही आणतो म्हणजे चांगलं दिसलं ते आणतो म्हणे चहा सोबत खायला. चांगलं तर सगळ्या किती वस्तू आहे तिथे खायच्या. हं? आता माखाण्या खाऊ न कटाळा आलाय. मग बटर खाऊ वाटत नाही. ते मी ते तिळाची टोस आणतात ते खाऊ वाटत नाही. मग बिस्किट आणा मला मस्त हं? बिस्किट. मग तू आणते तर खरी इथून सकाळी तिथूनच घेऊन आता यायला ते ना. खाऊन लय कटाळा आला. आता काय ती तिथं बेकरीवर राहतात ना ते आणलं. बेकरीचे हे काय अलग अलग नसते ते आणि तेच आहे. तू ते जे खाते ते ते नरम जे बिस्किट आहेत ना नरम असते ते आणायचे ते तुम्हाला. तू घेऊन ये जरा तुझ्या हातानं. नाही तर शुगर फ्री बिस्किट आणा शुगर फ्री. ते शुगर वाल्याला असते ते आपल्याला काय करायचं ते. आपल्याला नाही खाऊ वाटत ते बिस्किट. मग माझ्या काकाला लय आवडते ते मध्ये चुलत्याला माझ्या शुगर फ्रीचे बिस्किट. ते आपल्या कामी नाही काय. हा. काय? ते मी तर कधी बिस्किटच खात नाहीत. मला आवडत नाही बिस्किट. डबल म्हणता खायासाठी जगती काय बापा तू. कवा म्हणलं रे बाबा आता मी. आता नाही म्हणले. मग ती मी मजाक केलती. मेरे बिल्ली मेरे को म्याव. हा जे मी डायलॉग मारले ते मजाक केली मजाक केली. हा मग आता मी तुझ्याकडून शिकलो ना. दिल्ली नाही मी बोक्या रे बोक्या. बोक्या. सरक ये. हं. अरे सरक ना बाबा. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा गाईज. मस्त छान कमेंट करा आज आम्हाला. आमचे व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट करून. हा भांडण नका करू आमचं पाहून. आम्ही भांडण नाही करत. आम्ही मजाक करतो कॉमेडी. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तर बाय गाईज.